हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि मी पण एकदम मस्त आहे. तर मी अश्विनी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज व्हिडिओमध्ये मी काही खास तुम्ही खूप लोकांचे क्वेश्चन्स होते त्याच गोष्टीचं मी आज उत्तर देणार आहेत की माहेराला जे रिसेंटली अवॉर्ड मिळालं हे कसं काय मिळालं आणि त्याच्यामध्ये मी काही रजिस्ट्रेशन केलं होतं का, काही ऑनलाईन फॉर्म भरला होता का, की त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला, काय केलं, कसं केलं तुम्ही. तर या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मी आता तुम्हाला देणार आहे. खूप मेसेजेस होते त्याचे, तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपण वळूया जे तुम्हाला हवं आहे तर त्या प्रश्नांकडे. चला, तर माहेराला हे जे अवॉर्ड मिळालं हे खरंच आमच्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड अवॉर्ड होतं. माहिती नव्हतं की ॲक्च्युली खरंच हे आहे का, म्हणजे खरंच मिळते आहे का आम्हाला, म्हणजे मिळतपर्यंत पण विश्वास नव्हता, तिथे पुण्याला जातपर्यंत पण विश्वास नव्हता की खरंच ना. पण जेव्हा लिस्ट फायनल व्हायला लागली, जशी प्रोसेस पुढे गेली तसं मग लक्षात आलं की नाही, हे आता खरंच मिळते आम्हाला. खूप खूप आनंद होतो. एका आईसाठी आपल्या बाळाला अवॉर्ड मिळते इतक्या छोट्या वयामध्ये, यापेक्षा काय मोठं असू शकतं. तर खूप आनंदित होतो आम्ही सगळे, आम्ही खूप हॅपी होतो. आणि स्पेशली मला तर असं वाटत होतं की मी जे मेहनत करते आहे त्याचं मला अल्टिमेटली फळ मिळते. म्हणजे माहेराला काही चांगलं होणं म्हणजे ते माझ्याच अल्टिमेटली माझी पण प्रगती होते, म्हणजे असं जाणवलं मला. तर खूप आनंद झाला. मी थोडी स्टेजवर इमोशनल पण झाली होती, थोडं म्हणजे नर्वस झाली होती, इमोशनल पण झाली होती की 1 वर्षाचा हा जो प्रवास होता हा खूप खडतर होता. कसं काय मॅनेज करायचं, कसं तिला हँडल करायचं, व्हिडिओ बनवायचे. आणि कसं होतं ना की मोस्टली आपल्या मोठ्यांचे व्हिडिओ खूप असे म्हणजे आपण मॅनेज करतो, आपल्याला जे बोलायचं आहे आपण ते बोलतो, जसं करायचं आहे, जे घालायचं आहे. पण एक 2 वर्षाच्या बाळाचे, 1.5 वर्षाच्या बाळाचे व्हिडिओ बनवणं, त्याला रेडी करणं, त्याच्याशी बोलणं, मग त्याने ते परफेक्टली तसं बोलणं, तर ह्या सगळ्या गोष्टी, मग लाईट्स ऑन असणं, एक व्हिडिओ तयार करायचा म्हणजे लाईट्स चे ब्राईटनेस पाहिजे आहे, व्हॉल्यूम नको टी व्हीचा कोणाचा, फक्त तिचे ते शब्द ऐकू आले पाहिजे कारण की ती हळू बोलते. तर ह्या सगळ्या गोष्टी एक व्हिडिओ बनवण्याच्या मागे खूप अशी 1 मेहनत असते. एक 40-50 मिनटाचा, एक 40-50 सेकंदाचा एक व्हिडिओ जो असतो त्याच्यामागे भरपूर मेहनत असते. त्याच्यासाठी लाईट्स ऑन पाहिजे, बॅकग्राऊंड काहीच नॉईस नाही पाहिजे, तिचे शब्द क्लिअर कट टू आले पाहिजे. त्या व्हिडिओमध्ये तिला काय म्हणायचं आहे, ती कसं तिचं प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करते, ती कसं सांगते, कशाचं काय, कशाशी काय रिलेटेड आहे असं. तर असा एक व्हिडिओ बनतो आणि तो मग अपलोड करायचा आणि त्याच्यानंतर तो मिलियन्समध्ये जाईल की काही हजारमध्ये जाईल असं असतं. काही सांगता येत नाही, ते तर ऑडियन्सवर डिपेंड करतं. पण आपलं काम असतं की आपण पूर्ण 100% द्यायचं, आपण आपलं प्रामाणिक ठेवायचं. तर याच पद्धतीने मी पण सुरुवात केली होती. थोडंसं सुरुवातीला खूप डिफिकल्ट गेलं, पण नंतर मग सवय होत गेली, मॅनेज होत गेलं, लक्षात आलं कसं करायचं, काय करायचं. थोड्याशा गोष्टी इकडे तिकडे झाल्या, थोडं अप अँड डाऊन्स प्रत्येक ठिकाणी असतातच. जर आपण काही वेगळं करतोय, आमच्याकडे म्हणजे नागपूरमध्ये या गोष्टीला इतका तरी वाव नाही आहे. सोशल मीडिया वगैरे बघत असतील, पण असं लहान बाळाचे व्हिडिओ वगैरे नागपूरमधून तर मला फार कमी जाणवतात. मी तर अजून नाही बघितलं. पण मला ही आयडिया कशी काय आली आता तुम्ही विचाराल, तर याचा आन्सर मी कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये देईल तुम्हाला. पण मला पण काहीतरी करायचं होतं घरी राहून, म्हणजे माहेराच्या सोबत काहीतरी एक वेगळं आपलं अस्तित्व निर्माण करायचं होतं. आणि ती वाट हीच होती हे मला माहिती नव्हतं. खरंच करायचं होतं काहीतरी, पण माहेराला सोबत राहून करायचं होतं, हीच एकच माझी अट होती. तर बस मी करत गेले, माझं 100% देत गेले आणि ते होत गेलं. तर या पद्धतीने झालं. आणि हो, आता मी सांगते रिझन की कसं काय लोकमतवाल्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं. तर लोकमतचा आम्हाला मेसेज आलेला होता मला इन्स्टाला की त्यांनी सांगितलं की माहिरा असं सिलेक्ट म्हणजे झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर तिला अवॉर्ड मिळणार आहे. तर
असं वाटलं की ठीक आहे, असंच असेल असे अवॉर्ड होत असतात छोटे छोटे. पण मग ते म्हणाले की तुम्ही येणार ना मग अवॉर्ड घ्यायला. तर मी म्हटलं मी तुम्हाला सांगते एक संध्याकाळपर्यंत, आज मी डिस्कस करते आणि उद्या मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करते. तर ते बोलले की हां ठीक आहे, तुम्ही एक दिवस घ्या आणि सांगा, पण जरा लवकर सांगाल की तुम्ही काय येत आहे नाही येत आहे. मी म्हटलं जर नाही आलो तर ते म्हणे ते तर ती फायनल झालेली आहे, तुम्ही या नको या, आता काही हे नाही. म्हणजे मग मग मी यांना विचारलं, मग थोडे डिटेल्स काढले त्यांचे की खरंच ते फेक तर नाही आहे. पण नाही, त्यांची आय डी होती आणि सगळं जेन्युइन होतं, म्हणजे काहीच असं हे नव्हतं. कारण की आजकाल भरपूरशा गोष्टी स्कॅम होतात, तर थोडी भीती वाटते, थोडं विचारपूर्वक करावं लागते प्रत्येक गोष्टी. तर मग यांना सांगितलं, तर हे बोलले की अवॉर्ड मिळणार आहे आणि हे माझ्या मुलीचं पहिलं अवॉर्ड आहे. तर खूप खुश झाले, सगळेच घरी खूप खुश झाले. पण त्यांनाही थोडं वाटत होतं की खरंच ना, म्हणजे मी म्हटलं हो खरंच मिळणार आहे. मग त्याच्यानंतर आम्ही सेकंड डेला त्यांना कॉल केला आणि सांगितलं की हो आम्ही येऊ पुण्याला. त्यांनी डेट सांगितली की तुम्हाला 16ला इथे वेस्ट एंडमध्ये यायचं आहे, 5:30ला वगैरे पोचायचं आहे तुम्हाला. मग त्यांनी सगळं शेड्यूल जे होतं, मग ते तरी थोडंसं एक होतं की काय असेल, कोण असेल, काय असेल. मग जसं पुढे प्रोसेस होत गेली तर लक्षात आलं की त्यामध्ये तर खूप दिग्गज लोक आहेत. म्हणजे इतके मोठे मोठे नावं बघून असं वाटलं बाबा, म्हणजे हे आपलं एवढं छोटूसं पिल्लू या लिस्टमध्ये माहिराचं नाव आहे आणि ती सगळ्यात यंगेस्ट होती. म्हणजे सगळ्यात यंग होती माहिरा त्याच्यामध्ये. तिथे 5 वर्ष 10 वर्ष, तिथे 5 वर्ष 10 वर्ष, 15 वर्ष 20 वर्ष असं कोणीच नव्हतं. सगळे 20 वर्षाच्या तरी वर होते आय थिंक. आणि हे छोटंसं पिल्लू, खूप लाड केले सगळ्यांनी, खूप कौतुक केलं, खूप ब्लेसिंग्स दिला तिथे. खूप लोकांना ओळखायला मिळालं. काही लोकांची जर्नी 2-3 लोकांची कळली कशी काय होती, कसं काय करतात, कसे व्हिडिओज बनवतात. खूप काही गप्पा टप्प्या झाल्या, काही नंबर एक्सचेंज झाले. मजा आली. पण खूप 2 दिवस होतो आम्ही, पण एक दिवस आमचा म्हणजे अर्धा दिवस वेस्ट एंडमध्ये घालवला. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता, म्हणजे एक प्लॅटफॉर्म मिळणार एक्सपिरियन्स होता. हे खूपच आनंद झाला. यांना मला काय सांगावं, शब्दात मांडता येत नाही, इतका अमेझिंग एक्सपिरियन्स होता तो. भरपूरशे लोक तुम्ही ओळखतात, पण त्या क्रिएटर्सला ते पण होते तिथे. आणखी एक उर्मिला निंबाळकर मॅडम आहेत. मॅडम म्हणू की काय म्हणू, पण मॅडमच म्हणते. त्या इतकी छान कॉन्टेंट असतात त्यांचे, त्या पण मिळालेल्या होत्या. त्या पण भेटल्या, त्या पण बोलल्या. मी त्यांच्यासोबत फोटो काढायचं राहून गेलं. ॲक्च्युली तेव्हा माहिरा खूप रडत होती अवॉर्ड रिसीव्ह करायच्या वेळेस, तर तिला थोडं बाहेर आणलेलं होतं. तर खूप त्या सांगितलं की तिची इच्छा नसेल तर तुम्ही नका नेऊ, तिला रिलॅक्स होऊ द्या. पण मी ओळखलंच नव्हतं आधी त्यांना. तर रेड कलरचा ड्रेस घातलेला होता आणि एक छोटीशी क्यूटशी बार्बी वाटत होती. नंतर लक्षात आलं की अरे या तर या आहेत. मी म्हणजे खूप वेट करत होती की मला त्यांना भेटायचं आहे, बोलायचं आहे, कसं काय करतात, काही विचारायचं पण होतं. पण ॲक्च्युली त्या अशा वेळेस मला मिळाल्या की त्यावेळेस महिला खूप रडत होती आणि तिला सोडून बोलणं म्हणजे ती त्या परिस्थितीतच नव्हती, खूप रडत होती. त्यामुळे ती ना बोलू देत होती ना काही. तर बस पण त्या 2 मिनिटाची भेट पण खूप अविस्मरणीय होती माझ्यासाठी. खूप छान वाटलं, खूप छान आहेत त्या, खूपच मस्त आहेत. आणि त्यांनी पण खूप कौतुक केलं माहिराचं. आणि बस अशा प्रकारे होता. खूप छान होतं जे काही होतं ते, प्रत्येक गोष्ट छान होते. आणि एक गोष्ट निश्चित आहे मात्र की जर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागलात आणि पूर्ण 100% प्रामाणिक तुम्ही काम केलं तर ती गोष्ट तुम्हाला मिळते, एवढं मात्र निश्चित आहे. तर मेहनत करत राहायची, आपले कष्ट करायचे. आपली मेहनत शिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. मेहनत केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. तुम्ही कुठलंही काम करा जे तुम्हाला आवडत असेल, पण तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे 100% देताय तर त्याचे रिझल्ट्स अल्टिमेटली म्हणजे त्याचे रिझल्ट्स अमेझिंग येतात. खरंच खूप छान येतात. या अवॉर्डमुळे माहिराला खूप फेम मिळालं. खूपशा लोकांनी, म्हणजे मी सांगते तुम्हाला की बिलीव्ह मी, जे लोक माझ्याशी कधीच बोलले नाही, ज्या लोकांनी मला कधीच मेसेजेस केले नाही,
कॉल केले नाही त्या लोकांचे मला मेसेजेस, कॉल, म्हणजे खूपच छान वाटलं मला की चला आपण काहीतरी वेगळं करतोय दुसऱ्यांपेक्षा, की लोकांना इतकं हे अवॉर्ड रिसीव केला आपण. त्याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे माहेराचं कौतुक होतं, माझंही कौतुक केलं लोकांनी, माझी मेहनत, आणि प्रत्येकाचंच कौतुक झालं घरातल्याचं, पण खूप छान वाटलं. तर चला असेच व्हिडिओ मी बनवत राहील, आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि चला भेटूया आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. काय बनवू पुढला व्हिडिओ नक्कीच मला कॉमेंट करून सांगा, मी नक्कीच ट्राय करेल काहीतरी वेगळं घेऊन येण्यासाठी. तर चला, टेक केअर अँड बाय बाय.